श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या गुरुवारी म्हणजेच 26 तारखेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. त्याचबरोबर या दिवशी बघा एकादशी देखील आलेली आहे. तर या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करावं का, त्याचबरोबर नैवेद्य काय अर्पण करावा याविषयीच या व्हिडिओत माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर एखादा गुरुवार जर गेला असेल तर काय करावं याची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर उद्यापन कसं करावं याची देखील माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर येत्या 26 तारखेला गुरुवारी आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार. बघा ऑलरेडी आपले 3 गुरुवार झालेले आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि शेवटचा आहे. आणि त्याचबरोबर या दिवशी एकादशी देखील आहे. तर मार्गशीर्ष महिना हा भक्तिभावाचा असतो आणि या महिन्यातील प्रत्येक वार आणि तिथीचे आगळे वेगळे महत्त्व आहे. गुरुवार बघा आपले यावर्षी 4 गुरुवार असणार आहे. म्हणजेच काय तर चौथ्या गुरुवारी म्हणजे 26 तारखेला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन जे आहे ते करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी एकादशी आहे. तर काय करावं असा संभ्रम देखील निर्माण झालेला आहे. आणि एकादशी आहे तर देवीला काय नैवेद्य अर्पण करावा, कसा करावा. तर बघा सर्वात प्रथम ज्यांचा बघा एकादशी नाही त्यांनी या दिवशी आवर्जून उद्यापन करायचं आहे. ज्यांची बघा एकादशी जे लोक करत नाही, फक्त गुरुवारचं व्रत ज्यांचं आहे त्यांनी उद्यापन करायचं आहे. परंतु ज्यांची एकादशी आहे आणि गुरुवारचं देखील व्रत आहे तर त्यांना हे उद्यापन करता येणार नाही. त्यांनी पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यातील गुरुवारी उद्यापन करायचं आहे. कारण बघा 2 व्रत एकाच दिवशी केलं जात नाही. एकादशी म्हटलं तर श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. तर श्रीहरी विष्णूंचा तो दिवस असतो, त्यांना बघा उपवास मानला जातो. त्यांना नैवेद्य एकादशीच्या दिवशी सत्यनारायण केलं जात नाही. कारण सत्यनारायणाला बघा आपण शिऱ्याचा प्रसाद जो करतो तो अर्पण करता येत नाही, म्हणून एकादशीला सत्यनारायण करता येत नाही. तसेच बघा हे जे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं जे व्रत आहे ते लक्ष्मी मातेचं आहे. त्यामुळे ज्यांचं फक्त मार्गशीर्ष महिन्याचं व्रत आहे त्यांना आवर्जून चौथ्या गुरुवारी न मनात काही शंका आणता उद्यापन करू शकता. त्याचबरोबर ज्यांचा एखादा काही कारणास्तव गुरुवार गेलेला आहे तर त्यांनी देखील या चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी काहीच हरकत नाही. किंवा तुमचे बघा 2 गुरुवार झालेले आहेत, 3 गुरुवार झालेले आहे आणि या चौथ्या गुरुवारला जर काही प्रॉब्लेम अडचणी जर आल्या असतील तर अगदीच पुढच्या महिन्यात बघा म्हणजेच पुढच्या गुरुवारी देखील तुम्ही हे उद्यापन करू शकता. महालक्ष्मीचं हे व्रत सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य मिळावं म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे करण्यात येतं. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारवरून बघा जेवढे 4 कधी 5 देखील गुरुवार येत असतात तर या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करून बघा सुवासिनींना देखील घरी बोलवलं जातं, त्यांना हळदी कुंकू केलं जातं. तर ज्यांचा बघा उद्यापन करायचं आहे तर त्यांनी काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे तुम्ही गुरुवारचं जे मांडणी आहे पूजा मांडणी ती गुरुवारी नेहमीप्रमाणे करून घ्यायची आहे. पूजा करायची आहे, महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे. संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये आवर्जून खीर जी आहे ती करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही डाळ भात पोळी भाजी करू शकता. आणि खिरीमध्ये बघा तुम्ही तांदळाची खीर करा, रव्याची, शेवयाची, अगदी जी तुम्हाला शक्य होईल ती खीर आवर्जून करायची आहे. आणि बघा माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. माता लक्ष्मीला खीर ही अतिशय प्रिय आहे. आणि त्यानंतर खीर अर्पण करून तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर देवीच्या समोरची ही जी खीर आहे ती सर्वप्रथम तुम्ही खायची आहे आणि त्यावर
तुमचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे. त्याचबरोबर इतरांना देखील तुम्ही कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील द्यायचं आहे. त्याचबरोबर उद्यापन कसं करायचं आहे तर संध्याकाळी तुमच्या बघा जवळपास सुवासिनींना हळदी कुंकवासाठी तुम्हाला आमंत्रित करायचं आहे. बघा मग तुम्हाला सुवासिनी जितक्या मिळतील, त्याचबरोबर कुमारिका जरी मिळाल्या तरी काहीच हरकत नाही. तुम्ही सुवासिनी बघा 1, 5, 9 जितक्या सुवासिनी भेटतील त्यांना तुम्ही बोलवायचं आहे. त्यांना देवीचं स्वरूप मानून बघा त्या हळद कुंकू लावायचं आहे. त्यांना फळ फूल गजरा महालक्ष्मी व्रताचं पुस्तक जे आहे ते द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही एखादी भेटवस्तू देऊ शकता. त्यांची ओटी तुम्ही भरायची आहे. त्यानंतर तुम्ही नमस्कार करायचा आहे त्यांना. त्याचबरोबर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दूध किंवा सुवासिनींना बघा जेवण देखील देऊ शकता किंवा अगदी साखर दूध जरी दिलं तरी चालणार आहे. या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं. तुम्ही कुमारिकांना घरी बोलावून त्यांना देखील देवीचं स्वरूप मानायचं आहे. त्यांना देखील हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर फूल फळ द्यायचं आहे, एखादा गजरा. त्याचबरोबर भेटवस्तू बघा तुम्ही एखादी काहीही तुम्ही भेटवस्तू देऊ शकता. त्यानंतर त्यांना बघा तुम्ही जेवू घालू शकता. त्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे लक्ष्मी मातेची बघा जिथे आरती करायची आहे. त्यानंतर कळत नकळत जर एखादी चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा प्रार्थना मागायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कलश हलवायचा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.